जय हरी सर्वांना. आता विश्वात्मके देवी साधक मंडळी यांच्या फेसबुक लाईव्ह सेवा आणि त्याच्यामधलं हे 16वं पुष्प. आता सुरुवातीला जर बघितलं तर लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र येता येत नव्हतं, संतांच्या विचारांचं आदान प्रदान करता येत नव्हतं. आणि ही जी अडचण पाहून महात्म्यांनी विश्वात्मके देवी साधक मंडळींसाठी एक ही करून म्हणजे कीर्तन चक्री प्रवचन सेवा सुरू केली. आणि परंतु चक्री प्रवचन सेवा ही फक्त विश्वात्मके देवी साधक मंडळींसाठी मर्यादित होती. परंतु आता मग सर्वांसाठी उपलब्ध आहे, म्हणजे लेकुराची हित वाही माऊलीचे चित्त असे म्हणल्याप्रमाणे सर्वांना हे भेटलं पाहिजे, सर्वांना हे दिव्य ज्ञान भेटलं पाहिजे, सर्वांना या संतांच्या विचारांचे ग्रहण करता आले पाहिजे. त्यातून सुरू झालेली सेवा आणि त्याच्यामध्ये गुरुपौर्णिमेचे पर्व साधून तेव्हापासून सुरू असलेली फेसबुक लाईव्ह सेवा आणि त्याच्यामध्ये हे 16वं पुष्प आहे. आता आणि या प्रत्येकाने आजच्या सेवेमध्ये आपण प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभागी होऊन दिव्य ज्ञान ग्रहण करून जर गुरु आज्ञेप्रमाणे आचरण ठेवलं तर कशा प्रकारे आपोआप ते संत आपल्याला त्या शेवटच्या क्षणापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे किंवा अंतिम सत्याची प्राप्ती कशा प्रकारे होणार आहे हा भाग बघणार आहे. बघा, पण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. म्हणून पांडुरंगाचे प्रथम नमन करू आणि मग सुरुवात करू. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी. पांडुरंग हरी बोलो, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी बोलो, पांडुरंग हरी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, कृष्ण राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास की जय. की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यानंतर महात्म्यांचं श्री संत श्रीपाद बाबांचं भजन करूया. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. प्रकाश तत्व समजणाऱ्या साधकाकडून जी काही कर्म होतात ती ईश्वराला अर्पण होत असतात. आणि बघा म्हणजे काय म्हटले बघा, सुख दुःख पाप पुण्य यश अपयश यांना सम मानणारे म्हणजे ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये सुख दुःख पाप पुण्य यश अपयश
याच्या म्हणजे या दोन्हीमध्ये भेद नाहीये. सुख आलं, दुःख आलं, पाप पुण्य, यश अपयश याच्यामध्ये काही भेद वाटत नाही. याच्या ठिकाणी थारा नाहीये. सुख आलं आणि दुःख आलं तरी एक अवस्था आहे. बघा, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. याप्रमाणे महात्मे बघा आपल्याला त्या स्थितीला ठेवत असतात आणि त्या स्थितीला राहून म्हणजे सुख दुःख पाप पुण्य यश अपयश यांना सम मानून द्वंद्वातीत राहून आकाश तत्व समजणाऱ्या म्हणजे ज्यांच्या ठिकाणी सुख दुःख पाप पुण्य यश अपयश यांना काही थारा नाहीये अशा साधकाकडून जी कर्म होतात ती ईश्वराला अर्पण होत असतात. आणि संकोच न बाळगता सद्गुरु आज्ञेप्रमाणे कोणतेही कर्म करण्यात धन्यता किंवा आनंद वाटून घेणे हे दिव्य ज्ञानाचे लक्षण आहे. सद्गुरूंची आज्ञा आहे ना, मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे कोणतेही कर्म करण्यात धन्यता किंवा आनंद वाटून म्हणजे त्यांनी जर शेवटी सांगितलं नरकात जरी जा तरी कोणताही संकोच न बाळगता त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हेच आद्य कर्तव्य आहे. असा भाव ज्या साधकांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्यांच्यातून जी काही कर्म होतात ती दिव्य कर्म असतात. आणि तेच अशी कर्म करणं म्हणजे संकोच न बाळगता सद्गुरु आज्ञेचे पालन करून कर्म करणे त्याला दिव्य ज्ञानाचे लक्षण म्हटलेलं आहे. आणि दिव्य ज्ञानातून होणारी कर्म ही दिव्य कर्म असतात. बघा, दिव्य ज्ञानातून होणारी कर्म ही दिव्य कर्म असतात आणि दिव्य कर्म ही भगवंताला अर्पण होत असतात. म्हणून भगवत भाविक होऊन प्रत्येक कर्म ईश्वरी सेवेशी संलग्न करणे किंवा त्या भगवंताला अर्पण करणं यालाच दिव्य यज्ञ म्हटलेलं आहे. बघा, आपण जे करतो त्याच्यामध्ये जे काही करत असताना म्हणजे त्यामध्ये प्रत्येक कर्म आलं ते करत असताना त्याच्यामध्ये भगवंताची आराधना उपासना असून जे काही कर्म करतोय ते त्या भगवंताला अर्पण करणं आणि जे कर्म भगवंताला अर्पण होणार आहे आणि असे कर्म भगवंताला अर्पण करणं यालाच दिव्य यज्ञ म्हटलेलं आहे. आता यज्ञ, मग यज्ञाचे दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे अहित इंद्रिय तृप्तीसाठी केलेले यज्ञ आणि दुसरा आहे दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेले यज्ञ. आता अहित इंद्रिय तृप्तीसाठी वेगवेगळे यज्ञ आहेत ते आपण बघणार आहे पुढं. आता दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी कोणता यज्ञ आहे ते आपण बघूया. तर दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी जो कोणता यज्ञ आहे त्याला दिव्य यज्ञ म्हटलेला आहे. आणि हा दिव्य यज्ञ हा महात्म्यांनी सुरू केलेला दिव्य यज्ञ आहे, साधू संतांनी सुरू केलेला हा दिव्य यज्ञ आहे. आणि या दिव्य यज्ञामध्ये प्रत्येकाने सहभाग व्हावे, प्रत्येकाने या दिव्य यज्ञाचा लाभ घ्यावा ही श्रींची इच्छा आहे, सद्गुरूंची इच्छा आहे, पांडुरंग परमात्म्याची त्या भगवंताची इच्छा आहे की प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभाग व्हावे. प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभाग होऊन ज्यासाठी जन्माला आला आणि ज्यासाठी जन्माला आला म्हणजे ज्या भगवंतापासून आलाय त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचायचा आहे. हा जो जन्माला येण्याचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी त्या उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभाग व्हायची श्रींची इच्छा आहे. म्हणून आपण जर त्या भगवंताकडे एक पाऊल आपल्यासाठी 100 पाऊल. आपण जर ठाम निश्चय केला त्या दिव्य यज्ञामध्ये सहभागी व्हायचा आहे, मला हे साधू ज्याप्रमाणे तर मला माझं जर लग्न करण्यासाठी 500 बकरींचा बळी जाणार असेल, माझ्या लग्नासाठी 500 बकऱ्यांचा बळी जाणार असेल तर मला लग्नच नको असा ठाम निश्चय करून ज्याप्रमाणे शबरी आपल्या घरातून बाहेर निघाली आणि तिला डायरेक्ट त्या महात्म्यांनी त्या मातंग ऋषींच्या आश्रमापर्यंत पोहोचवलं, त्याप्रमाणे आपण जर ठाम निश्चय केला तर आपल्याला सुद्धा ते महात्मे आपोआप मार्ग दाखवत असतात आणि शेवटी त्या अंतिम सत्यापर्यंत नेत असतात. फक्त आपला इथं निश्चय ठाम पाहिजे. आणि आपला जर निश्चय ठाम असेल की मला या दिव्य यज्ञामध्ये सहभागी व्हायचं आहे, मला हे साधू संतांचे विचार समजून घ्यायचे आहेत, जन्माला ज्यासाठी आलो ते उद्देश मला साध्य करायचा आहे, तर ह्या दिव्य यज्ञामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि याच्यामध्ये सहभागी होऊन जन्माला आल्याचं जे मूळ उद्देश आहे ते साध्य करायचं आहे. बघा, मग पुढे काय म्हटलंय तर दिव्य यज्ञ कशाला म्हटलंय तर भगवत भावित होऊन प्रत्येक कर्म ईश्वरी सेवेशी संलग्न करणे. भगवत भावित होऊन प्रत्येक कर्म आपण जे काही कर्म करू ते ईश्वरी सेवेशी संलग्न करणे याला दिव्य यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जे काही कर्म करू मग कोणतेही कार्य करू ते कार्य करत असताना त्याच्यामध्ये भगवंताची आराधना असावी, त्याचं चिंतन असावं, त्याचा योग असावा. म्हणजे अखंड हरीचे भजन म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कर्म होणार आहे ते भगवंताला अर्पण होणार आहे. आणि तोच म्हणजे जे काही आपण अखंड हरीच्या भजनामध्ये जी कर्म करणार आहे ती भगवंताला अर्पण होणार आहे. आणि या स्थितीला किंवा त्या भगवंताला ही कर्म अर्पण करणं यालाच दिव्य यज्ञ म्हणलेलं आहे. आता दिव्य यज्ञ म्हणजे कसा यज्ञ आहे तो महात्म्यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे भयंकर असा म्हणजे त्याचं हे जर बघायला गेलं तर किती मोठा यज्ञ आहे तो. त्याच्यामध्ये या पृथ्वीवरील या ब्रह्मांडातील अखंड प्राणी मात्रांचं जीवजीवतांचं सजीव निर्जीव चराचरातल्या प्रत्येक वस्तूचं याच्यामध्ये हित सामावलेलं असतं. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं उचित साधेल किंवा प्रत्येकाचं हित जपलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकानं
सहभागी व्हायचंय. ज्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरी असे म्हणून माऊलींनी आपल्या गुरूंकडून या सर्वसामान्य जनांना ते अनादिकालचे परब्रह्म तत्व मिळावे म्हणून जे वरदान घेतलं आणि त्यातून हजारो लाखो जीवांचा उद्धार झाला. जनांसाठी नव्हता हा विषय, हे साधू संतांचे विचार हे सर्वसामान्यांसाठी नव्हतं, पण माऊलींनी ते कार्य केलं. ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरी असे म्हणून आपल्या गुरूंकडून वरदान घेतले आणि त्यातून पुढे हजारो लाखो जीवांना हा विषय समजला आणि त्यातून हजारो लाखो जीवांचा उद्धार झाला. तेच कार्य पुढे श्री संत तुकाराम महाराजांनी केलं, तेच कार्य पुढे श्री संत श्रीपाद बाबांनी केलेलं आहे आणि त्यातून हजारो लाखो जीवांचा उद्धार झालेला आहे. बघा, म्हणून प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभागी व्हायचं आहे. ज्यासाठी जन्माला आला त्यासाठी, ज्यासाठी जन्माला, कशासाठी जन्माला आलाय तर हे विषय समजून घेण्यासाठी. बघा, मनुष्य देह कधी मिळाला तर ज्यावेळेस सुख पाप पुण्य समान झाले त्यावेळेस मनुष्य देह मिळालेला आहे. मनुष्य देह मिळण्याचा मुख्य उद्देश काय तर जन्माला येऊन त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करून त्याच्या परिशी जाऊन मिळायचं आहे. म्हणून नाम घेऊन विषय प्रयोजन समजून घेऊन जर संतांच्या विचारांप्रमाणे आचरण असेल तर आपल्याकडून होणारं प्रत्येक कर्म हे दिव्य कर्म होणार आहे, ते भगवंताला अर्पण होणार आहे. बघा, म्हणून आणि अशा स्थितीला गेल्यानंतर आज पिटले माझे कोडे बौद्ध जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. हा जो श्रीपाद बाबांना अनुभवला, ज्यावेळेस बाबांनी नाम घेतलं त्यावेळेस म्हणजे किसलं, आज पिटले माझे कोडे. ज्यासाठी जन्म मिळाला, हा देह मिळाला, याचं जे काही कोडं होते ते आज पिटलेलं आहे. अशा अवस्थेला ज्यावेळेस ते गेले तो अनुभव आपल्याला सुद्धा येणार आहे. बघा, म्हणून प्रत्येकानं नाम घेणं महत्वाचं आहे. नामाशी विनमुख तो नर पापिया. ज्याच्यापाशी नाम नाहीये ना त्याला पापिया म्हटले संतांनी. नामाशी विनमुख तो नर पापिया म्हणजे ज्यांनी हा विषय नाही समजून घेतला म्हणजे त्यांचा या जन्माला येऊन काही उपयोग नाहीये. म्हणून प्रत्येकानं या नाम घेऊन विषय प्रयोजन समजून घेऊन संतांच्या विचाराप्रमाणे आचरण ठेवलं पाहिजे आणि त्यातून अशी कर्म केली पाहिजेत की जी कर्म त्या भगवंताला अर्पण होणार आहे. आणि संकोच न बाळगता सद्गुरू आज्ञेप्रमाणे कोणतेही कर्म करण्यात धन्यता वाटून येणे हे दिव्य ज्ञानाचे लक्षण आहे. मग कोणती कर्म करायची किंवा कर्म कशी होतात हा बघूया. आता कर्म कशी होतात तर आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये जे काही कार्य करत असतो, जे काही कृत्य करत असतो तर ते करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवून करतो, काहीतरी इच्छा ठेवून करतो आणि ज्यावेळेस काहीतरी इच्छा किंवा अपेक्षा ठेवून केलेल्या प्रत्येक कृत्याचं कर्मात रूपांतर होतो आणि एकदा का कर्मात रूपांतर झालं की ती भोगायला येतं. म्हणून आपले काय सांगतात तर निर्धारित कर्म करा. निर्धारित कर्म करा म्हणजे ज्या कर्मामध्ये काही अपेक्षा नसणार आहे, काही इच्छा नसणार आहे आणि ती कर्म भगवंताला अर्पण होणार आहे. आता जर बारीक विचार केला तर मी रोज चिंतन करतो, मला 2-3 तास चिंतन केल्याशिवाय चैन पडत नाही. आम्ही पंढरीच्या वाऱ्या करतो, मी एक मोठा साधक आहे. आता मी एक साधक आहे हा ठीक आहे, पण मी एक मोठा साधक आहे हा अभिमान किंवा हा अहंपणा कर्मात रूपांतर होतो, हे सगळं अवडंबर आहे. मी एक मोठा म्हणजे हा मीपणा जो आहे, मी करतो माझ्यामुळे होतं, हे सगळं अभिमान बाळगल्यामुळे त्याचं कर्मात रूपांतर होतं आणि एकदा का कर्मात रूपांतर झालं तिथे भोगायला येतो. म्हणून कर्तेपणा घ्यायचा नाही. जे काही कर्म करतोय त्या भगवंताला अर्पण झालं पाहिजे, असंच निर्धारित कर्म आपल्याकडून झालं पाहिजे. म्हणून आणि असं होत नसेल तर मग तुकाराम महाराज म्हणतात चुकल्यावर मग पुन्हा फेरा पडेल. एकदा का वर्म चुकलं तर पुन्हा फेरा आहे. मग किती बघा, किती मग 184 योनीचा फेरा आहे. एका योनीमध्ये कोटी जन्म म्हणजे किती भयानक, म्हणजे परत अडकला ना. म्हणून वर्म चुकू द्यायचं नाही. नाम घेतलाय, विषय प्रयोजन समजून घेतलाय, सत्संगाला येतोय, पण वर्म काय चुकतंय तर मीपणा घेतला, माझ्यामुळे होतंय किंवा मी करतो माझ्याशिवाय, म्हणजे हा जो अभिमान आहे त्यामुळं कर्मात रूपांतर होतंय. आणि पुढे बघितलं तर कर्मात बीज असतं, कर्मात बीज असतं आणि एकदा का कर्म बीज तयार झालं तर कर्म बीज नष्ट करण्याची शक्ती नाही, ते भोगावंच लागतंय. म्हणजे कर्म बीज नष्ट करण्याची शक्ती देवाला सुद्धा कर्मातले बीज बाद करू शकत नाही. पण महात्म्यांनी काय म्हटले बघा, भगवत भाविक भक्ताच्या, बघा महात्म्यांनी आपल्या भगवतभाव ग्रंथामध्ये एका ठिकाणी दृष्टांत दिलेलं आहे की भगवत भाविक भक्ताच्या किंवा साधकाच्या प्रारब्धातील बदल करण्याचा अधिकार हा संतांना आहे. बघा, देव सुद्धा प्रारब्धातील प्रारब्धात बदल करू शकत नाही किंवा कर्मात बदल करू शकत नाही, परंतु भगवत भाविक भक्ताच्या किंवा साधकाच्या कर्मात किंवा संचितात बदल करण्याचा अधिकार संतांना आहे. संत महात्मेच फक्त आपल्या प्रारब्धामध्ये किंवा संचितामध्ये बदल. रेड्यामुखी वेद बोलवला, आता रेड्याच्या प्रारब्धामध्ये आहे का वेद बोलवणं? वेद बोलणं रेड्याच्या प्रारब्धामध्ये आहे का? बसते का त्याच्या प्रारब्धामध्ये? म्हणजे त्या रेड्याच्या
प्रारब्धामध्ये नसताना संतांनी त्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला. म्हणजे संत महात्मे ते करू शकतात, इतर कोणालाही तो अधिकार नाहीये. आता पुढे बघितलं तर आपण श्रीपाद बाबांच्या जीवनातले एक दृष्टांत बघूया. मधल्या काळामध्ये श्रीपाद बाबा आजारी पडले होते. आजारी पडले असताना सर्व साधक मंडळींनी मिळून श्रीपाद बाबांना दवाखान्यामध्ये नेले. दवाखान्यामध्ये नेले असताना डॉक्टरांनी त्यांचे एक्सरे काढले, फोटो काढले आणि एक्सरे फोटो काढल्यानंतर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बाबांना घशाचा कॅन्सर आणि पोटाचा अल्सर झालेला आहे. आता ही बातमी ऐकता सर्व साधक मंडळींना काय समजेना झालं, बाबांना आता काय होतं की काय, अशी अवस्था झाली सर्वांची. मग असं झाल्यानंतर बाबांना असं वाटलं की ही माझी सर्व लेकरं आहेत, हे सर्व साधक वर्ग आहे, आणखीन तो त्या आणखीन सत्यापर्यंत पोहोचलेला नाही किंवा आणखी लहान आहेत आणि मी जो भगवत धामाचा पताका खांद्यावरती घेतलेला आहे तो आणखी त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणून ज्या वेळेस सर्व साधक मंडळी बाबांना घेऊन घरी आली, घरी आल्यानंतर सर्वांनी बाबांना घरी सोडलं आणि सर्व आपापल्या घरी निघून गेली. त्यानंतर बाबा 2-3 महिने कोणाला भेटले नाही. बाबा कुठे गेले, काय झालं, कोणाला समजलं नाही. आणि ज्यावेळी 2-3 महिन्यानंतर बाबा परत घरी आले, सर्व साधक मंडळींनी मिळून बाबांना परत दवाखान्यामध्ये नेले, परत त्यांचे एक्सरे फोटोज काढले आणि त्यावेळेस बघितलं, रिपोर्ट चेक केले तर त्याच्यामध्ये कसलाही घशाचा कॅन्सर नाही किंवा पोटाचा अल्सर नाही. बघा, म्हणजे आता एक घशाचा कॅन्सर आणि पोटाचा अल्सर तसं बघायला गेलं तर हे आजार सहजासहजी बरे होणारे आजार नाहीयेत. कॅन्सर बरा होते का? होत नाही. अल्सर अजिबात बरा होत नाही. पण महात्मे आपल्या प्रारब्धामध्ये कसा बदल करत असतात बघा. म्हणजे तो महात्म्यांनाच अधिकार आहे. आपल्या कर्मामध्ये बदल करण्याचा, आपल्या संचितामध्ये बदल करण्याचा अधिकार हा महात्म्यांनाच आहे. ते संत महात्मे सद्गुरूच आपल्या प्रारब्धामध्ये बदल करत असतात. बघा, आता त्याच्या पुढचा विषय बघितला तर भगवत भाविक भक्ताच्या किंवा साधकाच्या, म्हणजे ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी अनन्य प्रेम भाव आहे, ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी नितांत श्रद्धा आहे, त्याची आराधना आहे, त्याची उपासना आहे, नितांत त्याच्या भजनामध्ये लीन आहे, अशा साधकाच्या प्रारब्धामध्ये बदल करू शकतात किंवा संतच असे बदल करू शकतात. कारण संतांना तो अधिकार दिलेला आहे. म्हणून आपल्याकडून सुद्धा त्या भगवंताची अशी आराधना उपासना झाली पाहिजे की ज्यातून आपल्या प्रारब्धामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. पण कधी होणार आहे तर तसं त्याचं चिंतन, त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचा योग किंवा त्याची आराधना त्याप्रमाणे झाली पाहिजे. म्हणून मग आपल्या सुद्धा प्रारब्धामध्ये प्रारब्धातील कर्म बीज बाद होऊ शकतं. आता संतांनी काय मेघ मारले बघा, बीज बाजूने केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. ज्या वेळेस नाम घेतलं, माळ घातली, हा विषय प्रयोजन समजून घेतला, त्यावेळेसच आपल्या कर्मातलं बीज भाजलेलं आहे. बघा, ज्या वेळेस माळ घातलेले आहे, नाम घेतलंय, त्यावेळेस इथून पुढे तयार होणारे सगळं कर्म बीजच बाद केलेलं आहे. पाठीमागची जी कर्म शिल्लक आहे ती भोगायचे, त्यांनी ती संपवायचे. म्हणजे इथनं पुढचं आपल्याला कर्म नाहीत, म्हणजे जन्म मरण नाही. म्हणजे बघा, आपल्याला किती महात्म्यांनी सगळं मोकळच करून ठेवलं ना. म्हणजे म्हणून नाम घेणं किती महत्वाचं आहे. म्हणून नाम घ्या उठा उठी होय संसाराची स्थिती. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की नाम घ्या, नाम घेणं हे महत्वाचं आहे. बघा, पण जर हा विषय नाही समजून घेतला तर कर्मात बीज असतं आणि कर्मात बीज असेल तर भोग तयार होतात. भोगात पाप पुण्य असतं. म्हणजे भोग असेल तर पाप पुण्य आहे. मग कर्म जर पापात्मक कर्म असेल तर भोग सुद्धा पापात्मक आणि पुण्यात्मक कर्म असेल तर भोग सुद्धा पुण्यात्मक असणार आहे. म्हणजे परत पाप पुण्य आलं, पाप पुण्यात सुख दुःख आलं आणि सुख दुःखात परत जन्म मरण आलं. सांगितलंय तर सुख दुःख पाप पुण्य आणि यश अपयश यांचा ज्या साधक अर्पण होत असतात. म्हणून त्याच्यामध्ये परत अडकला, म्हणजे नाहीये तर द्वैत आलं. म्हणजे इथं परमार्थ नसून प्रपंच. बघा, परमार्थ नसून प्रपंचच आहे. म्हणजे कर्म बीज किती बाधक आहे. म्हणून नाम घ्या आणि हा विषय समजून घ्या. कर्मातलं बीज बाद कधी होणार तर नाम घेतल्यानंतर. बीज बाजूने केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. म्हणून परमार्थ नसून प्रपंचच आहे, अशा स्थितीला प्राप्त होणार आहे. म्हणून नाम घेणं महत्वाचं आहे. म्हणजे सासू नको म्हणून वाहिली राहिली आणि सासूच वाटणीला आली, अशी गत होणार आहे. म्हणून नाम घेऊन हे विषय प्रयोजन समजून घेतला तर कर्मातलं बीज बाद होणार आहे आणि हा जो पुढचा सगळा पसार आहे तो तिथंच खुंटणार आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी येते. बघा, सोपे आहे, किती सोपे आहे, किती सहज रीत आहे. फक्त इथं शहाणा पाहिजे. इथं तुम्हाला काय महात्म्यांनी सांगितलं का तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष तपश्चर्या करा म्हणाले? सांगितलं का असं काय? तुम्हाला तपश्चर्या करायला सांगितली, कोणती साधना करायला सांगितली? सहज उपलब्ध आहे. फक्त आपला निश्चय ठाम पाहिजे आणि ज्यावेळेस निश्चय ठाम होणार आहे त्यावेळेस आपल्याला हे सहज प्राप्त आहे. फक्त इथं शहाणा पाहिजे.
तसं बघायला गेलं तर नारद मुनींना हे परब्रह्म तत्व प्राप्त करण्यासाठी कितीतरी वर्ष तपश्चर्या करावी लागली. माता पार्वतींना शिवजींच्या धर्मपत्नी असून त्यांना सुद्धा हे परब्रह्म तत्व हे नाम प्राप्त करण्यासाठी कितीतरी वर्ष त्यांना सुद्धा साधना करावी लागलेली आहे. आणि आपल्याला मात्र महात्म्यांनी हे सहज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी आधी आपल्याला नाम दिला आणि परत अनुसंधानावरती राहायला सांगितले, म्हणजे सहज उपलब्ध आहे. म्हणून इथं शहाणा पाहिजे. म्हणून नाम घेता उठाउठी होई संसाराची तुटी, आकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा, नाम घेता राहू नका. नाम घेणं किती महत्वाचं. म्हणून नाम घ्या. या संसार आकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणजे या पुढे काय म्हटलंय, नाम घेता उठाउठी होई संसाराची तुटी. मग कुठल्या संसाराची तुटी होणार आहे, तर ह्या देहभाव गळून पडला पाहिजे. आत्मा कायाई पंढरी आत्मा पांडुरंग, म्हणजे हा देहभाव ज्यावेळेस गळून पडणार आहे त्यावेळेस मग मात्र त्या म्हणजे त्यावेळेस नाम म्हणजे नाम घेतलं त्यावेळेस मग या अवस्थेवरती आपण प्राप्त होणार आहे. म्हणून नाम घ्या करुणी संत महात्मे सांगत आहेत. म्हणून आणि तेच कार्य श्रीपाद बाबांनी केलेलं आहे. श्रीपाद बाबांनी महाराष्ट्रात नव्हे, कर्नाटक असेल किंवा भारतभर जाऊन त्या साधू संतांचे विचार सर्वसामान्यांना सांगितले आणि त्यातून हजारो लाखो जीवांचा उद्धार झालेला आहे. म्हणून प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभागी होऊन ते नाम घेऊन विषय प्रयोजन समजून घेऊन संतांच्या विचारांप्रमाणे आचरण ठेवायचं आहे. आणि मग आत्मशोध, आत्मबोध आणि आत्मकल्याण आणि विश्वकल्याण या रीतीप्रमाणे ज्यासाठी जन्माला आला ती रीत म्हणजे ती जे साध्य आहे, उचित साध्य आहे ते प्राप्त होणार आहे. म्हणून प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभागी होणं पाहिजे. आता बघा, विषय प्रयोजन समजून घेतला आहे, माळ घातली आहे, नाम घेतलंय, सगळं बरोबर आहे. पण आता अंतिम सत्याची प्राप्ती कशी होणार आहे, किंवा अंतिम सत्याची प्राप्ती करण्यासाठी कोणती साधनं आहेत, किंवा आपल्याला कोणती कर्म केली पाहिजेत, हा विषय आपण बघणार आहे. आता सर्वसामान्य लोकांचा बघितलं तर त्यांचा परमार्थ कसा चालू आहे, तर कोणाला निवृत्ती पाहिजे, कोणाला मोक्ष पाहिजे, कोणाला अभय पाहिजे, तर कोणाला अकर्तृत्वपणा पाहिजे. बघा, मोक्षाच्या पाठीमागे काय लोक लागलेत, काय निवृत्तीच्या पाठीमागे लागलेत, तर काय अभयच्या पाठीमागे लागलेत, तर कोण अकर्तृत्वपणाच्या पाठीमागे लागले. पण भाव म्हणतात तुम्हाला पाहिजे निवृत्ती पाहिजे तुम्हाला, पण जोपर्यंत प्रवृत्ती बाद होत नाही, जोपर्यंत आपल्यातली जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत निवृत्ती प्राप्त होत नाही. प्रवृत्ती ही आपल्या निवृत्तीला प्रतिबंध करत असते. म्हणून प्रवृत्ती काढून टाका. हा प्रवृत्ती जो भाव आहे तो प्रवृत्ती याच्यावरती जो आहे आपण ते प्रवृत्ती जर गेली तर आपल्याला निवृत्ती प्राप्तच आहे. बघा, आता दुसरं बघितलं तर मोक्ष पाहिजे. बघा, मोक्ष पाहिजे. मग मोक्ष कसा आहे, जोपर्यंत जी बंधनं आहेत, मी आणि माझं, माझे नातेवाईक, माझी मुलं, माझी बायको किंवा माझं घर, माझा बंगला, माझी गाडी, माझी नोकरी, हे जे माझं जे लचाण लावलेलं पाठीमागं, हे जोपर्यंत सुटत नाही, हे जोपर्यंत म्हणजे या बंधनातून जोपर्यंत आपण सुटत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणजे बंधनं सोडा किंवा यातून म्हणजे त्या बंधनातून बाहेर पडला की मोक्ष प्राप्तच आहे. आता 3 नंबरला बघितलं तर अभय पाहिजे. बघा, मनात भीती बाळगून अभय प्राप्त होईल का? मनात जर भीती असेल, आणखी पण आपल्याला बाबांनी काय बोध केलाय, अहम ब्रह्मास्मी, बरोबर, म्हणजे भीती कसली बरं का, ब्रह्मात म्हणजे हे सगळं त्या ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मच आहे ना सगळीकडे, चराचरामध्ये तो सामावून उरलेला आहे. आणि मग आणखीन आपल्याला जर कशाची भीती वाटत असेल तर, म्हणून जर अभय, आता जर दृष्टांत बघायला गेलं तर दोरी आणि सापाचा दृष्टांत आहे. आता आपण जर अंधाऱ्या खोलीमध्ये गेलो आणि असं काहीतरी वाकडं तिकडं पडलेलं असेल तर काय होतंय, आधी मनात काय येते, साप आहे, भास होते ना सापाचा, म्हणजे तिथे काय आहे, दोरी आहे, म्हणजे वाकडं तिकडं पडलेला आहे, हा साप आहे. म्हणजे याचा आधी आपल्याला संस्कार झाले तर इथं साप आहे असे संस्कार झाले, त्यामुळे त्या दोरीला सुद्धा आपल्याला भीती वाटते. म्हणजे म्हणून इथं संस्कार कसे व्हायला पाहिजे, तर त्या संत महात्मा वस्ताद बुद्धीच्या संतांकडून जर संस्कार झाले तर मग ही भीती राहणार नाहीये किंवा भय राहणार नाही, ब्रह्मच होऊन राहणार आहे. म्हणून संतांचे मार्गदर्शन पाहिजे. आता पुढे बघितलं तर कोणाला अकर्तृत्वपणा पाहिजे. बघा, अकर्तृत्वपणा पाहिजे. पण आता बघितलं तर मनुष्याचा कर्तेपणा घ्यायचा जातोय का, मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे होते, मी एवढं करतो तेवढं करतो, म्हणजे हा जो कर्तेपणा घ्यायचा हा भाव मनुष्याचा जात नाही. बघा, म्हणजे कर्तेपणा गेलेला आहे. म्हणजे इथं जर कर्तेपणा काढून टाकला तर अकर्तृत्व आपल्याला प्राप्तच आहे. म्हणजे कर्तेपणा सोडा, तुम्हाला अकर्तृत्वपणा प्राप्तच आहे. बघा, आता प्रत्येक जण याच्या एकेकाच्या पाठीमागे लागलाय. कोणाला मोक्ष पाहिजे, कोण मोक्षाच्या पाठीमागे लागलाय, कोण निवृत्तीच्या पाठीमागे लागलाय, कोण प्रवृत्तीच्या पाठीमागे लागलाय, तो कोण अकर्तृत्वपणाच्या पाठीमागे लागलाय. पण महात्मे सांगतात तुम्हाला हे चारही साध्य करायचे. तुम्हाला मोक्ष साध्य करायचा आहे, तुम्हाला निवृत्ती साध्य करायची आहे, तुम्हाला
अभय साध्य करायचं आहे आणि तुम्हाला अकर्तृत्वपणा सुद्धा साध्य करायचा आहे. आणि हे साध्य करून तुम्हाला याचा साधन म्हणून वापर करायचा आहे. आणि याचा साधन म्हणून वापर करून तुम्हाला अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. अंतिम सत्याची प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला या चारींचाही साधन म्हणून वापर करायचा आहे आणि त्यातून तुम्हाला अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. आता या अगोदरचा जर विषय कव्हर केला तर हरिभक्त पारायण संगीताताई दायळे यांनी कर्माचे 4 भाग सांगितले आहेत. त्यामध्ये त्यांनी दृश्य कर्म, अदृश्य कर्म, प्राप्त कर्म, अप्राप्त कर्म असे 4 कर्म सांगितले आहेत. आता हे वेगळ्या प्रकारामध्ये पडतात आणि मी जे सांगणार आहे ते काम्य कर्म, सकाम कर्म, दूषित कर्म, निषिद्ध कर्म आणि नित्यनैमित्तिक कर्म ही कर्म वेगळ्या प्रकारामध्ये पडतात. बघा आता मग शरीराची निर्मिती, आता या शरीराची प्रत्येकाचा देह आहे तर याची निर्मिती ही फक्त कर्म करण्यासाठी झालेली आहे. शरीराची निर्मिती ही फक्त कर्म करण्यासाठी झालेली आहे. जोपर्यंत तुमचं शरीर म्हणजे जोपर्यंत तुमचं कर्म संपत नाही तोपर्यंत शरीर बाद होत नाही. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत शरीर आहे. जेव्हा कर्माचा भाग संपेल त्यावेळेस आपल्यावरती कुठल्याही डॉक्टरचं औषध चालणार नाही किंवा कुठलाही डॉक्टर काही करू शकणार नाही. जेव्हा कर्म संपलं त्यावेळेस हा देह संपणार आहे आणि जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत कितीही मरायचं म्हटलं तरी मरू शकणार नाही. म्हणजे कुठल्या आजाराने कुणी मरत नाही. बघा शरीर काय आहे, कुठल्या आजाराने कुणी मरत नाही. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत शरीर शिल्लक आहे. बघा मग कोरोनाने कोण मरेल का? आता सध्याची परिस्थिती बघितली तर जगामध्ये संपूर्ण कोरोनाने भयानक परिस्थिती म्हणजे भीतीचं वातावरण आहे सर्वांमध्ये. सगळे मास्क घालून फिरतात. पण कोरोनाने कोणी मरेल का? जोपर्यंत महात्म्यांनी काय सांगितलंय, जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत शरीर शिल्लक आहे. जेव्हा कर्म संपलं त्यावेळी शरीर संपणार आहे किंवा बाद होणार आहे. मग कोरोनाने कोणी मरणार नाहीये. मग म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या ठिकाणी कोरोनाच्या विषयी भीती आहे पण विश्वात्मके देवे मंडळींच्या ठिकाणी भीती नाहीये. तर या भगवंताच्या लीला आहेत. विश्वात्मके देवे मंडळींच्या ठिकाणी या भगवंताच्या लीला आहेत. कारण म्हणजे जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माच्या लीला आहेत असाच बोध केलाय मात्र. म्हणून विश्वात्मके देवी मंडळींच्या ठिकाणी या सगळ्या त्या भगवंताच्या लीला आहेत. आता म्हणजे या लीला आहेत कारण ज्या वेळेस म्हणजे मनुष्याला काय झालं की मनुष्याला विज्ञानाच्या साहाय्याने आम्ही संपूर्ण जगावरती विजय मिळवू शकतो किंवा आम्ही काही करू शकतो. हा जो अहमपणा किंवा अहंकार झाला आणि त्याचा अहंकार जो झालेला आहे ते आम्ही विज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण जगावरती सुद्धा विजय मिळवू शकतो. हा जो विज्ञान बरोबर आहे. विज्ञान हे विकासाचे चक्र आहे किंवा विज्ञानाने विकास होतोय बरोबर आहे. पण विज्ञान हे अध्यात्माच्या पुढे जाऊ शकत नाहीये. आज जरी बघितलं तरी विज्ञानाकडे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीयेत जे अध्यात्म कारणासहित सांगू शकतं. कारण अध्यात्माकडे प्रत्येक म्हणजे या सृष्टीतील कारण त्या भगवंतानेच निर्माण केलेली सृष्टी आहे त्याच्यावरती म्हणजे अध्यात्माकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कारणासहित आहे. परंतु विज्ञान त्या प्रत्येक गोष्टीचं कारण देऊ शकत नाही. म्हणून विज्ञानाने प्रगती होते बरोबर आहे. परंतु विज्ञान हे अध्यात्मापासूनच आहे. म्हणजे विज्ञानाची निर्मिती अध्यात्मापासूनच झालेली आहे. म्हणून इथं लीनता पाहिजे. जर लीनता असेल तर हा विषय समजणार आहे आणि या भगवंताच्या लीला आहे हे समजून येणार आहे. म्हणून इथं भगवंताच्या लीला समजून येणं महत्वाचं आहे. मग मात्र तो अहंपणा राहणार नाही आणि हे त्या भगवंताच्या लीला आहेत असाच भाव होऊन राहणार आहे. आता पुढे बघितलं तर जसं मातीला सोडून मडकं तयार होऊ शकत नाही. बघा मातीला सोडून मडकं तयार होईल का? म्हणजे जसं मातीला सोडून मडकं तयार होऊ शकत नाही तसं कर्माला सोडून शरीर धारण पाहिजे किंवा शरीराची निर्मिती ही कर्म करण्यासाठी झालेली आहे. म्हणून महात्मे सांगतात की बाबा सांगतात कर्माचा संबंध घ्या, कर्माचा विषय समजून घ्या. जर तुम्ही कर्म सोडायचा की शरीर सोडावं लागेल. कर्म सोडायचं म्हटलं की ते शरीर सोडावं लागेल पण कर्म सोडतो म्हणून सुटत नसतात. शरीराची निर्मिती कर्म करण्यासाठी झालेली आहे. आता कोण म्हणेल मी कर्माचा त्याग करतो पण तसा कर्माचा त्याग करता येत नाहीये. बघा आता महाभारतातील जर उदाहरण बघितलं तर शेवटी ज्यावेळेस अर्जुन आणि पितामह भीष्माचार्य एकमेकांच्या समोर असतात आणि अर्जुन पितामहांवरती माझे आजोबा आहेत ते माझे ज्येष्ठ आहेत त्यांना मी कसा बाण मारू असे म्हणतो. त्यावेळेस मग भगवंत श्रीकृष्ण काय आपलं उतरतात आणि पितामहांना म्हणतात, पितामहांवरती म्हणतात मी मारतो यांना, तू मारत नाही तर मी मारतो. त्यावेळेस पितामह म्हणतात की
भगवंता की असं माझ्याकडून काय झालं की तुम्ही जे पण केला होता की या महाभारतामध्ये मी कोणते शस्त्र वापरणार नाही. मग त्यावेळेस मग श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही धर्मात वागला असाल पण तुम्ही कोणतं कर्मच केलेलं नाही, तुम्ही कोणता निर्णयच घेतला नाहीये संपूर्ण, म्हणजे तुम्ही कोणता निर्णयच घेतला नाही म्हणजे कर्मच केलेलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला तो म्हणजे शेवटी तुम्हाला मरण आहे. म्हणून मग तिथं मग शेवटी हा विषय समजल्यानंतर मग ते स्वतः तयार होतात की म्हणतात मी आता आनंदाने मरायला तयार आहे, कारण त्यांना इच्छा मरण असतं. म्हणून अर्जुन बाण मारतो आणि मग पुढचा विषय आहे. तर तिकडं न जाता आपल्याला बघायचंय काय तर शरीराला कर्म ही केलीच पाहिजे, ते गप्प बसणार नाही. कर्म करणं हा शरीराचा स्वाभाविक धर्म आहे. कर्म करणं हा शरीराचा स्वाभाविक धर्म आहे आणि जरी आपण म्हटलं मला कर्म करायची नाही तरी शरीराकडून कर्म ही आपोआप होत असतात बघा. पण मग आता कोणती कर्म केली पाहिजे तर बुद्धी मनाचा आणि वासनेचा जर संबंध घेतला तर बुद्धीने मनावरती आणि वासनेवरती ताबा मिळवून बुद्धीने मनावरती आणि वासनेवरती ताबा मिळवून आपल्याकडून आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचं कर्म करायला हवायचं हे ठरवता येतं. म्हणून बुद्धीने विवेक वापरून मनाला आणि वासनेला सांगायचं कोणत्या प्रवृत्ती करण्याचं आपल्याकडून ठरवता येतं. म्हणून बुद्धीने विवेक वापरून म्हणजे काम्य कर्म, सकाम कर्म, दूषित कर्म किंवा निषिद्ध कर्म ही कर्म करायची नाहीत आणि फक्त नित्यनैमित्तिक कर्म करायची. बघा आता आपल्याला ठरवता येतं कोणत्या प्रकारचं कर्म करायचं हे आपल्याला ठरवता येतं. म्हणजे बुद्धीने विवेक वापरून आपल्या शरीराला सात्विक कर्म करायला हवायचं किंवा तमोगुणी कर्म करू लागायचं, रजोगुणी कर्म करायला हवायचं की तामसिक कर्म करायला हवायचं हे आपल्याला ठरवता येतं, हे आपल्या हातात असतं. म्हणून बुद्धीचा वापर करून आपल्याकडून फक्त नित्यनैमित्तिक कर्म झाली पाहिजेत किंवा निषिद्ध कर्म, काम्य कर्म ही कर्म करायची नाहीयेत. मग कोणती कर्म करायची तर त्याच्यामध्ये कोणाला शिवीगाळ करणं, कोणाचा द्वेष करणं, मारामारी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं अशी वासनेतून निर्माण झालेली निषिद्ध काम्य कर्म करायची नाहीत. बघा कोणती कर्म करायची नाहीयेत, शिवीगाळ करणं किंवा द्वेष करणं, एखादा व्यभिचार करणे, खोटं बोलणं ही काम्य करायची. नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे बायको मुलांचा सांभाळ करणं, आई वडिलांचा सांभाळ करणं, रोजी रोटीसाठी जे काही करावं लागतं ते करणं आणि याला नित्यनैमित्तिक करणं एवढी कर्म करायला सांगितली. मग आता नित्यनैमित्तिक कर्म करायची मग कशी करायची तर त्याच्यामध्ये सुद्धा फळाची अपेक्षा न धरता करायला सांगितले. नित्यनैमित्तिक कर्म करायला सांगितले पण कशी तर फळाची अपेक्षा न धरता. मग म्हणजे कर्माच्या प्राप्तीमध्ये म्हणजे कर्म करण्यामध्ये आनंद घ्यायचा, कर्माचं फळ काय भेटेल किंवा कर्माचं फळ काय भेटेल याच्यामध्ये आनंद घ्यायचा नाहीये, फक्त कर्म करण्यामध्ये आनंद घ्यायचा आहे. आता पुढे म्हणजे याच्यामध्ये आता एक उदाहरण बघूया. म्हणजे झाड लावतो म्हणजे महात्मा सांगतात की झाड लावण्यामध्ये आनंद घ्यायचा आहे, त्या झाडाचं फळ काय मिळेल याचा विचार करायचा नाही किंवा त्याचं फळ मिळेल याच्यात आनंद घ्यायचा नाही, फक्त झाड लावण्यामध्ये आनंद घ्यायचा आहे आणि त्याच्यात म्हणजे ते झाड लावणे एवढंच माझं कर्तव्य आहे. त्याची फळं काय होतील, कुणाला खायला मिळतील किंवा काय होईल हा विचार करायचा नाही. आणि जर असा विचार करत बसला तर म्हणजे बघा आता ते अक्रोडाचं झाड आहे, अक्रोडाचं झाड म्हणजे ते झाड लावल्यानंतर त्याला काहीतरी 100-125 वर्षानंतर फळं येतात. मग आता अक्रोडाचं झाड लावलं आणि फळं घ्यायची जर अपेक्षा केली तर बघा म्हणजे झाड लावणार त्याला जातात 20-25 वर्ष वयाची आणि तिथून पुढे 125 वर्ष म्हणजे 150 वर्ष. मग आज 150 वर्ष कोण जगते का म्हणजे 150 वर्ष कोण जगत. म्हणून झाड लावण्यामध्ये आनंद घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं फळ काय मिळेल किंवा ते कोणाला खायला जाईल याचा विचार करायचा नाही, फक्त झाड लावणे माझं कर्तव्य आहे एवढंच किंवा त्यातच आनंद घ्यायचा आहे. त्या म्हणजे कर्म करण्यामध्ये आनंद घ्यायचा आहे, त्या कर्माचं फळ काय असेल किंवा कर्माच्या फळाच्या प्राप्तीमध्ये आनंद घ्यायचा नाही आणि त्याच्यावरती पुढे तो शेख मेहमदचा टाळा करत बसायचा नाही. आता तो शेख मेहमदचा टाळा काय आहे, तो एक शेख मेहमद असतो. मग तो काय करतो, एक मडकं तयार करतो आणि बाजारात विकायला घेऊन जातो. मग बाजारात विकायला बसल्यानंतर तो विचार करतो की मी हे मडकं विकीन, हे मडकं विकल्यानंतर आणखी 2 मडकी बनवीन, त्यातून पैसे येतील आणखी 2 मडकी बनवीन, परत ती आणून बाजारामध्ये विकेन आणि परत बाजारामध्ये आणून विकेन, परत त्यातून पैसे येतील, परत मी 10-20 मडकी बनवीन, ती बाजारात विकेन, मग नंतर चांगला धंदा चालू करीन आणि नंतर एका सुंदर मुलीशी लग्न करीन आणि तिला कामाला लावेल आणि ती जर नाही म्हणाली तर तिला अशी लात मारील म्हणतो आणि जे आहे ते पण मडकं फुटतं. बघा म्हणजे काय केलं त्यानं तर किती अपेक्षा करत बसला, किती रचना करत म्हणजे त्यातून काय झालं शेवटी म्हणजे होतं ते पण फुटलं. म्हणजे अपेक्षा भंग किती झाला. म्हणून त्याची रचना जी आहे की मी हे करीन ते म्हणजे हे झालं नाही पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे त्यानं तर हे मडकं आहे हे विकीन आणि हे विकल्यानंतर
संध्याकाळचं तेवढं माझं भागेन किंवा 1-2 दिवसाचं ठीक आहे, म्हणजे एवढेच त्यानं करायला पाहिजे होतं, पुढचं परत बघू. म्हणजे असा जर भाव ठेवला असता तर मग असं काही म्हणजे अपेक्षा भंग झाला नसता किंवा दुःख झालं नसतं. आता पुढे बघितलं तर आणखी एक उदाहरण आहे बघा. एक मुलगा असतो 8-10 वर्षाचा आणि त्या मुलाची एक आई असते आणि त्या आई त्यांच्याकडे एक 2-3 म्हशी असतात. मग त्या ताई काय करतात तर दररोज त्या म्हशीच्या शेणापासून शेण्या तयार करतात आणि त्या वाळवून उन्हाळ्यामध्ये वाळवून व्यवस्थित त्यांनी एक उडवा त्या शेण्या लावून एक उडवा तयार केलेला असतो. आणि त्या उडवा सगळा बांधून झाल्यानंतर त्या ताई त्या उडव्याकडे बघत बसतात आणि विचार करतात की म्हणजे हा उडवा मला आता वर्षभर पुरेल, मला निवांत बसून खायला मिळेल, कारण पुढे पावसाळा आहे, म्हणजे पावसाळा आहे, परत थंडी आहे, म्हणजे मला परत काय काम करायची गरज नाही, परत सण आहे, निवांत मला खाऊन म्हणजे निवांत खाऊन बसता येईल. पण काय होतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्यांच्या त्या मुलाचा ऍक्सिडेंट होतो आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तो मुलगा वाढतो किंवा एक्सपायर होतो. बघा मग सगळी मंडळी काय करतात तिथे असतात ती म्हणतात आता कुठे सरपण वगैरे गोळा करायचं, म्हणून तो उडवा आहे चला त्याच्या सगळ्या शेण्या घेऊ. त्या सगळ्या शेण्या घेतात आणि त्याचा देह दहन करण्यासाठी वापरतात. बघा आता तसं बघा म्हणजे त्या आईनी किंवा त्या ताईंनी आपल्या मुलाचा देह दहन करण्यासाठी तो उडवा लावला होता का? बघा म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे तर उडवा लावण्यामध्ये आनंद घ्यायला पाहिजे होता. तो पुढं मला पुरेल म्हणजे हा शेख मोहम्मदचा टाळा करत बसायला नको होता, फक्त हा उडवा लावलाय म्हणजे म्हणजे किती दुःख आहे बघा. म्हणजे किती अपेक्षा भंग, एकतर मुलगा झाला तर मुलगा एक्सपायर झाला त्याचं दुःख आणि परत हे इकडल्या बाजूने असं म्हणजे म्हणून काय सांगायचंय तर कोणती अपेक्षा करायची नाहीये किंवा अपेक्षा ठेवून कोणती कार्य करायचं नाहीये, त्यातून परत दुःखच होणार आहे. म्हणून त्यांनी म्हणजे आपल्या पुढं प्रारब्धामध्ये किंवा संचितामध्ये काय होणार आहे हे आपल्याला माहित आहे का? हे फक्त त्या परमेश्वराला, त्या भगवंताला, त्या सद्गुरूंनाच माहित असते की आपल्या प्रारब्धामध्ये काय होणार आहे. म्हणून आपण फक्त कर्म करण्यामध्ये आनंद घ्यायचा आहे. तर आपल्याकडून कोणती कर्म झाली पाहिजेत तर नित्यनैमित्तिक कर्म आणि ती पण निर्धारित कर्म झाली पाहिजे, म्हणजे फळाची अपेक्षा न करता मग मात्र आपल्याला आनंद अवस्था प्राप्त होणार आहे. म्हणजे आणि पुढे काय म्हटलंय बघा, आता आपण जे काही कर्म करतो ते कर्म कोणत्या दिशेला चाललं आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी कर्म करत असतो, मग ते कर्म करताना ते कर्म कोणत्या दिशेला चाललं आहे हे आपल्याला माहित नसल्यामुळे कर्म हे दुःखाला कारण आहे. आपण जे काही कर्म करतो ते कुठल्या दिशेला चाललंय आपल्याला माहित नसल्यामुळे कर्म हे दुःखाला कारण आहे. मग तुम्ही म्हणाल कसं तर त्याच्यावरती एक दृष्टांत बघू. एक साधू महाराज असतात, ते असे चिंतनासाठी एका झाडाखाली बसले असतात. भर उन्हाळ्याचे दिवस असतात आणि त्या महाराजांना ऊन लागत असतं. मग तिथून एक ताई जात असतात. मग त्या ताई काय विचार करतात की या महाराजांना खूप ऊन लागत आहे, म्हणून त्या काय करतात थोडा गुळ घेतात आणि तो गुळ त्या महाराजांच्या पाठीवरती चोळतात, त्यांना त्रास होऊ नये म्हणून. पण काय होतं त्या गुळाच्या वासनेत मुंगळे येतात आणि मुंगळे त्या महाराजांना चावा घेऊ लागतात. मग त्याच्यानंतर काही वेळानंतर काय होतं तिथून काही उन्हाळ मुलं असतात, 2-4 मुलं चालली असतात. मग ती ऊस खातात. मग ती काय म्हणतात त्या साधू महाराजांचं काय खरं नाही, त्यांचा काहीतरी हे चाललंय म्हणे. मग ती काय करतात तर ते ऊस खातात तर त्या चुलट्या त्यांच्या अंगावरती टाकतात. बघा मग काय होतं त्या चुलट्या खाली पडतात. मग पुढे काय होतं तर जे मुंगळे त्या गुळामुळे त्या महाराजांना चावा घेत असतात ते मुळे त्याच्यावरून जाऊन त्या चुलट्या लागतात किंवा त्या चुलट्या हिकायला लागतात. मग बघा झालं काय बघा, त्या ताईंनी महाराजांना गुळ लावला. मग गुळ लावल्यानंतर झालं काय तर तिथं मुंगळे आले आणि चावा गेले. म्हणजे यांनी पुण्यात्मक कर्म करायला गेले पण झालं पापात्मक कर्म. आणि या मुलांनी महाराजांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या अंगावरती चुट्या टाकल्या आणि झालं काय ते मुंगळे त्यांना चावा घेत होते खाली गेले. म्हणजे पुण्यात्मक कर्म, म्हणजे पापात्मक कर्म करायला गेले तिथे पुण्यात्मक कर्म झालं आणि पुण्यात्मक कर्म करायला गेले तिथं पापात्मक कर्म झाले. म्हणून आपण जे काही कर्म करतोय ते कोणत्या दिशेला जात आहे हे माहीत नसल्यामुळे कर्म हे दुःखाला कारण आहे. म्हणून आपल्याकडून फक्त नित्यनैमित्तिक कर्म झाली पाहिजे, दुसरी कोणती कर्म करायची किंवा काही अपेक्षा ठेवून करायचं नाहीये. आता पुढचा विषय ला सुरुवात करताना महात्मे म्हणतात संकोच न बाळगता सद्गुरू आज्ञेप्रमाणे कोणतेही कर्म करण्यात धन्यता किंवा आनंद वाटून घेणे हेच दिव्य ज्ञानाचे लक्षण आहे. बघा दिव्य ज्ञानाचे लक्षण काय सांगितलंय, संकोच न बाळगता सद्गुरू आज्ञेप्रमाणे कोणतेही कर्म करण्यात, मग त्यांनी कोणतेही कर्म करायला सांगू द्या, धन्यता किंवा आनंद वाटून घेणे हे दिव्य ज्ञानाचे लक्षण आहे. आता ज्ञान वेगळं आहे आणि दिव्य ज्ञान वेगळं आहे. ज्ञान आपल्याला कुठूनही मिळत असतं, म्हणजे प्रत्येकाचं आता या बघितलं जगामध्ये तर ज्ञान ग्रहण करण्यासाठी सगळं चाललेलं आहे.
पहिलीपासून 10वी पर्यंत शाळा असेल, तिथून पुढचं 12वी असेल, तिथून पुढे ग्रॅज्युएशन असेल, हे सगळं ज्ञान ग्रहण करण्यासाठी चाललेलं आहे. म्हणजे ज्ञान आपल्याला कुठूनही मिळते, शाळा कॉलेजामधून किंवा इतर समाजामधून सुद्धा वेगवेगळं ज्ञान भेटत असतं. परंतु दिव्य ज्ञान हे संत महात्मेच देत असतात. दिव्य ज्ञान हे फक्त सद्गुरू, ते भगवंत पांडुरंग किंवा ते परमात्मे, तेच संत महात्मेच आपल्याला फक्त दिव्य ज्ञान देत असतात. म्हणून ते दिव्य ज्ञान जर ग्रहण करायचं असेल तर दिव्य यज्ञामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण संत महात्मेच फक्त आपल्याकडे जे काही गुह्य आहे, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, ते सर्व आपल्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला देत असतात. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागे, हा संतांचा गुणधर्म आहे. ज्या मलयगिरी चंदनाप्रमाणे मलयगिरी चंदन आपल्या सानिध्यामध्ये आलेल्या बोरी बाबळीच्या झाडांना सुद्धा आपणासारखा सुगंध देतो. म्हणजे त्याच्या सानिध्यातल्या बोरी बाबळीच्या झाडांना सुद्धा त्या मलयगिरी चंदनासारखा सुगंध येत असतो. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर संत महात्मे हे आपल्याला सर्व देत असतात आणि तेच फक्त हे दिव्य ज्ञान देऊ शकतात. मग आता कीर्तन करणं, प्रवचन करणं किंवा आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या करणं म्हणजे ज्ञान नव्हे. बघा, कीर्तन करणं, प्रवचन करणं म्हणजे ज्ञान झालं असं नव्हे. कीर्तन प्रवचन करणं ही एक उपाधी आहे किंवा हे एक सहज अवस्था आहे. म्हणजे हे काही ज्ञान झालं असं म्हणता येणार नाहीये. आणि जर कीर्तन करणं, प्रवचन करणं करता येते, आम्हाला कीर्तन करता येते, प्रवचन करता येते म्हणजे आम्हाला ज्ञान झालं असं जर वाटत असेल तर ते ज्ञान नव्हे, ते अज्ञानच आहे. बघा, आम्ही झालो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे आम्ही झालो, आम्हाला ज्ञान झालं असं जर वाटत असेल तर मग काहीच नाही, मग समजायचं आणखी खालीच आहे. आणि आम्हाला ज्ञान झालं असं ज्याच्या ठिकाणी भाव आहे म्हणजे समजायचं ते म्हणजे तिथं अज्ञानच आहे. म्हणजे अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान झालं असं वाटत असतं. बघा, अज्ञानाच्या ठिकाणी वाटत असतं की ज्ञान झालं, परंतु ज्ञान कोणालाच होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञान कोणालाच होत नाही. आता पुढे म्हटलंय की ईश्वराची प्रत्यक्ष जाण, त्या भगवंताला प्रत्यक्षपणे जाणणं म्हणजेच ज्ञान. आता भगवंताला कसं जाणायचं आहे किंवा त्याला कसं जाणलं पाहिजे, तर त्याला स्वरूपाने जाणलं पाहिजे. त्याला डोळ्याने पाहून जाणता येणार आहे का? त्याला स्पर्श करून जाणता येणार आहे का? त्याला शब्दाने बोलून जाणता येणार आहे का? तर नाहीये. मग त्याला भगवंताला हे स्वरूपाने जाणलं पाहिजे. त्याच्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचंय, त्याला स्वरूपाने जाणायचंय. या चराचरामध्ये, अखंड विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये तो सामावून राहिलेला आहे आणि त्याला कसं जाणायचंय की तो इथं अखंड आहे, प्रत्येकामध्ये सजीव निर्जीव म्हणजे चराचरातल्या प्रत्येक मध्ये तो आहे आणि असं त्याला जाणायचं आहे आणि असं त्याचं दर्शन घ्यायचंय आणि त्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला स्वरूपानं जाणणं यालाच खरं ज्ञान म्हटलेलं आहे. आता पुढचा जर विषय बघितला तर संतांनी सांगितलेलं ज्ञान म्हणजे गीता म्हटलेलं आहे. संत महात्मे जे काही ज्ञान सांगतात त्याला गीता म्हटलेलं आहे. आता गीता कशी आहे आणि आपण ती कशी समजून घेतो, तर गीता ही वृत्तीवरती आहे. गीता ही वृत्तींवरती आहे. आपण कशी, आपण जर व्यक्तीवरती समजून घ्यायला गेलो तर गीता समजणार नाही. आपल्याला व्यक्तीवरती जायचं नाहीये. भीष्माचार्य, अर्जुन, कर्ण, ती द्रोणाचार्य किंवा तिथे जी काही व्यक्ती आहेत सगळे 100 कौरव 5 पांडव म्हणजे या व्यक्तींवरती जायचं नाहीये. आपल्याला वृत्तीवरती जायचं आहे आणि वृत्तीवरती जाऊनच ते समजून घ्यायचं आणि तेव्हा समजणार आहे. म्हणजे या सगळ्या वृत्ती आहेत. आता बघा, द्रोणाचार्य ही द्वैत वृत्ती आहे, भीष्माचार्य ही ब्रह्मवृत्ती आहे, कर्ण ही लाचार वृत्ती आहे, अर्जुन ही विवेकाची वृत्ती आहे. अर्जुनाच्या ठिकाणी विवेक आहे म्हणून अर्जुन ही विवेकाची वृत्ती आहे. आणि दुर्योधनाच्या ठिकाणी विवेक नाहीये म्हणजे तो अविवेकाची वृत्ती आहे. म्हणजे हे सगळं वृत्तींचा लढाई म्हणजे वृत्तींचं दर्शन आहे तिथं. म्हणून वृत्तीवरती जाऊन जर गीता समजून घेतली तर गीता समजणार आहे. ह्या सगळ्या वृत्ती आपल्यामध्ये आहेत, या आपल्यामध्ये आहेत, ती समजून घ्यायची आहे. म्हणून आपल्यामध्ये आहेत त्या म्हणजे विवेकाने अविवेकाच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती शमवायच्या आहेत. म्हणजे विवेक वापरून आपल्यामध्ये असणाऱ्या म्हणजे द्वैत वृत्ती आहे, भ्रम आहे, लाचार वृत्ती आहे, ह्या सगळ्या वृत्ती शमवायच्या आहेत. आणि म्हणून विवेक जागृत ठेवायला सांगितलेला आहे. मग आणि विवेक जागृत असेल आणि जर वृत्तीवरती जाऊन गीता ऐकून घेतली तर ती समजणार आहे. आता काय म्हटलंय बघा, ज्याला गीता समजली ते गीतेचे श्लोक पाठ करण्यात प्राधान्य देणार नाहीये. ज्याला गीता समजली ते कोणते श्लोक पाठ करत बसणार नाही. ज्याला नामाचा बोध झाला तर इतर कोणते मंत्र म्हणत बसणार नाही किंवा वेळ घालवणार नाहीये. नामच सगळ्यात गगना उनी वाढ नाम आहे. म्हणजे मग आणखी कोणते मंत्र, कितीतरी मंत्र आहेत, मग कोणते मंत्र म्हणत बसणार. म्हणून ज्याला नामाचा बोध झाला ते इतर कोणते मंत्र म्हणत बसणार नाहीये. ज्याला देव समजला ते इतर
ते कुठं पूजापाठ करण्यात प्राधान्य देणार नाही आणि ज्याला सद्गुरू समजले ते इतर कोणाच्या पाठीमागे लागणार नाहीये किंवा इतर कोणाच्या पाठीमागे धावणार नाहीये आणि ज्याला यज्ञ समजला ते हवन कुंड पेटवून जव तूप तीळ यांचे हवन करून जो यज्ञ आहे तो यज्ञ करत बसणार नाही किंवा त्याला प्राधान्य देणार नाहीये किंवा मंत्र म्हणत बसणार नाही. खरा यज्ञ कोणता म्हटलेला आहे किंवा यज्ञ कोणता आपण करायला पाहिजे सांगितलाय तर ज्या योगे भगवंतापर्यंत जाऊन पोहोचता येतं, ज्या योगे त्या भगवंतापर्यंत ज्या ईश्वरापर्यंत त्या सद्गुरूपर्यंत जाऊन पोहोचता येतं त्याला खरा यज्ञ म्हटलेला आहे आणि त्यालाच दिव्य यज्ञ म्हटलेला आहे आणि हा यज्ञ करायला सांगितलाय. मग ज्या योगानं ज्या मार्गाने त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणार आहे तो यज्ञ करायला सांगितलाय आणि त्याला दिव्य यज्ञ म्हटलंय बघा. आणि प्रत्येकाने या दिव्य यज्ञामध्ये सहभागी व्हायचे अशी त्या सद्गुरूंची इच्छा आहे. आता यज्ञ मग आता यज्ञाचे दोन भाग आहेत. पहिला आहे अहित इंद्रिय तृप्तीसाठी केलेले यज्ञ आणि दुसरा आहे दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. मग आता अहित इंद्रिय तृप्तीसाठी कोणकोणते यज्ञ आहेत ते आपण बघूया. पण ते बघण्याच्या आधी माऊलींनी काय म्हटलंय बघा, योग याग विधी येणे नोही सिद्धी. म्हणजे कोणता योग करून कोणता विधी करून सिद्धी प्राप्त होणार नाहीये. म्हणजे हवन कुंड पेटवून जव तूप तीळ यांचे हवन करून कोणता यज्ञ करून त्याने सिद्धी प्राप्त होणार नाहीये किंवा त्या अंतिम सत्याची प्राप्ती होणार नाहीये. मग आता असं म्हटलेलं आहे. मग आता त्याच्यासाठी मग आपण बघूया अहित इंद्रिय तृप्तीसाठी कोणकोणते यज्ञ केले जातात. तर त्याच्यामध्ये गणेश पूजन आहे, नगर प्रदक्षिणा आहे किंवा उदरभरण आहे, प्रवास आहे, परिक्रमा आहे, हे वेगवेगळे यज्ञ आहेत. आता त्यातले एक एक यज्ञ बघूया. आता पहिला आहे पीडागृह निवारण यज्ञ. म्हणजे पीडा निवारण होण्यासाठी हा यज्ञ केला जातो. कोणता? पीडागृह निवारण यज्ञ. बघा आता मनुष्य देह मिळाला तेव्हाच काय होतं, पाप पुण्य सम झालं बरोबर. मग पाप पुण्य सम झाल्यानंतर मनुष्य मग त्यावेळेस भगवंत म्हणतात मग त्यावेळेस मागून घेतलं की मला चांगलं घर मिळू दे, चांगले आई वडील मिळू दे, चांगलं सगळं मिळू दे, चांगली शाळा, चांगलं म्हणजे सगळं चांगलं मागून घेतलं. मग त्यावेळेस पुण्य खर्ची पडलं आणि राहिलं पाप. मग ते भोगायला येणार की नाही. मग त्याच्या योगाने म्हणजे कर्मयोगाने आहे बघा. म्हणजे जे शिल्लक राहिले ते भोगायला येते आणि मग त्यातून मग पीडा निवारण होण्यासाठी जर हा यज्ञ केला तर जे भोगले जे कर्म आहे ते भोगावं लागणार आहे. म्हणजे हा यज्ञ करून काही फायदा होणार नाहीये बरोबर. आता दुसरा आहे मांगल्य वरदान याग. हा यज्ञ कशासाठी केला जातो तर तरुण तरुणींच्या वैवाहिक समस्यावर मात करण्यासाठी मांगल्य. आता प्रत्येकात म्हणजे प्रत्येक नातेवाईक असेल किंवा या सगळ्यातील जे असेल ते कोणतरी काहीतरी कर्म संबंधाने आहेत बरोबर. म्हणजे प्रत्येक जण आपल्या काहीतरी कर्म संबंधाने कोणतरी आपला बायको आहे, कोणतरी मुलगा आहे, कोणतरी आई वडील आहे, हा कर्म संबंधाचा भाग आहे. मग आता हा मांगल्य वरदान याग केला तर वैवाहिक समस्या सुटतील का? ज्या समस्या बसून चर्चा करून सुटू शकतात त्या कोणता यज्ञ करून सुटणार नाहीत. मग आता संपूर्ण जगामध्ये कितीतरी घटस्फोट होतात. मग यज्ञ करून सुटलं असतं ना म्हणजे त्याने सुद्धा काही फायदा होणार नाहीये. आता पुढचा आहे विद्यार्जन याग. विद्यार्जन याग म्हणजे हा बुद्धीचा विकास होण्यासाठी हा यज्ञ केला जातो बघा. आता काही अभ्यास करायचा नाही, काय करायचं नाही, निवांत खायचं प्यायचं आणि निवांत झोपायचं आणि विद्यार्जन यज्ञ करायचा आणि निवांत झोपून राहायचं. होईल का बुद्धीचा विकास? म्हणजे हा यज्ञ करून सुद्धा बुद्धीचा विकास होणार नाही. त्यासाठी शाळेतच गेलं पाहिजे, त्यासाठी अभ्यासच केला पाहिजे, त्यावेळेस बुद्धीचा विकास होणार आहे. म्हणजे विद्यार्जन याग करून किंवा यज्ञ करून सुद्धा काही फायदा होणार नाहीये. पुढे आहे फलवर्धक याग. म्हणजे आपत्ती निवारण होऊन कार्यात यश प्राप्तीसाठी हा यज्ञ केला जातो. त्याला म्हणले फलवर्धक याग. आता बघा संबंध कर्म सिद्धांतात तुम्हाला सांगितलंय म्हणजे कर्माचा भाग जर घेतला तर आपल्या प्रारब्धामध्ये घडणारं प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्माप्रमाणे घडणार आहे. मग असा यज्ञ करून होईल का? म्हणजे आपत्ती आले महात्मे सांगतात तुमचं कर्म आहे ते लवकर भोगून संपवा. तुकाराम महाराजांनी वरदान दिलंय तुमचे कर्म लवकर फळाले येऊ. मग असा यज्ञ करून जर आपण त्या कर्मापासून पळत असो तर म्हणजे कर्म आहे ते भोगून संपवायचं आहे. म्हणजे हा फलवर्धक यज्ञ करून सुद्धा किंवा प्राप्ती होणार नाहीये. पुढे जर बघितलं तर आहे प्राप्ती याग. आर्थिक उन्नतीसाठी. म्हणजे हा जो यज्ञ आहे तो आर्थिक उन्नतीसाठी. म्हणजे प्रत्येकाला जे काही आलेलं आहे ते त्याच्या त्याच्या कर्मानुसार भोगायला आलेलं आहे आणि त्याने काय प्राप्त होणार नाहीये. पुढे आहे आरोग्यवर्धक याग. म्हणजे परिसरातील आबाल वृद्ध दोपात चतुर्पात पाणी मात्र्यांचा ह्याच्यासाठी तो यज्ञ केला जातो. म्हणजे त्याने सुद्धा तो काय होणार म्हणजे होईल का? म्हणजे तरुणपणी काही खायचं प्यायचं आणि करायचं होईल का शेवटी? म्हणजे तसंही होणार नाहीये. आता पुढे आहे गृहदोष यज्ञ. म्हणजे हा घरातील क्लेश निवारण्यासाठी यज्ञ केला जातो. आता बघा करावे तसे भरावे. म्हणजे
दुसऱ्याविषयी काहीतरी द्वेष भावना ठेवायची आणि आपल्यामध्ये चांगलं झालं पाहिजे अशी भावना ठेवायची. होईल का असं? म्हणजे हे सुद्धा होणार नाहीये. आता पुढे आहे सौभाग्याची वृद्धी होण्यासाठी हा यज्ञ केला जातो. म्हणजे महिलांच्या सौभाग्याची वृद्धी होण्यासाठी हा यज्ञ आहे. म्हणजे आता जर आपण विषय बघितला पाठीमागचा तर कुठल्या आजाराने कुणी मरत नाही. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत शरीर शिल्लक आहे. म्हणजे या कुठल्या मग हा यज्ञ करून सुद्धा काही फायदा होणार नाही. आता पुढचा जर विषय बघितला तर हा प्रत्येक यज्ञ करण्यासाठी किती हजारो रुपये खर्च आहे. एका यज्ञासाठी कमीत कमी 10,000 रुपये तरी खर्च आहे. मग आता जर हा यज्ञ करून काही फायदा होणार पण आता यज्ञ केला तर याचं काहीतरी फळ भेटल भोगायला येणार आहे. मग म्हणजे आता ज्याप्रमाणे तूप खाल्ले की लगेच रूप येणार नाही त्याप्रमाणे यज्ञ केला की लगेच भोगायला येणार नाही. ते कुठेतरी अदृश्य किंवा अप्राप्त कर्मामध्ये जमा होणार आहे आणि ते कुठेतरी पुढच्या 4-5 जन्मानंतर भोगायला येणार आहे. म्हणून 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 काय करायचं की कर्म केला म्हणजे कर्म केलं की अडकला ना. म्हणून हे कोणते कर्म करत बसायचं किंवा कोणते यज्ञ करत बसायचं नाहीये. कोणता यज्ञ करायला सांगितलाय तर फक्त दिव्य यज्ञ करायला सांगितलाय. ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होणार आहे असा फक्त दिव्य यज्ञ करायला सांगितलेला आहे. आता विश्वात्मके देव साधक मंडळींना बाबांनी काय सांगितलंय तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यायचा नाहीये. बघा जन्म घ्यायचा नाहीये. मग कर्म यज्ञ केला आणि यज्ञाची फळ मिळण्यासाठी परत अडकला ना. मग बाबा म्हणतात मोडून सूक्ष्म दुसरा वाटा केला राजमार्ग सोपा. म्हणजे आपले सगळे मागण्याचे इकडे तिकडे बघण्याचे सगळे मार्गच खंडित केले आहेत. बघा म्हणजे इथं काय मागणं शिल्लक राहिले नाही. ज्याप्रमाणे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला काही मिळालं नाही असंही काही नाही आणि मला काही मिळवायचंय असंही काही नाही. म्हणजे नाम घेऊन फक्त त्या अवस्थेला प्राप्त व्हायचंय की मला ते काही मागणंच राहिलं पाहिजे. म्हणून नाम घेऊन विषय प्रयोजन समजून घेऊन संतांच्या विचाराप्रमाणे जर आचरण असेल तर मग आपल्याला अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. आणखी काय करत बसायची गरज नाहीये. मग आता दिव्य यज्ञ आहे तर दिव्य यज्ञ कसा आहे किंवा दिव्य यज्ञाचा भाग आपण बघणार आहे. आता दिव्य यज्ञामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि दिव्य ज्ञान प्राप्त करायचं आहे. मग त्यासाठी कोणता यज्ञ केला पाहिजे तर दिव्य यज्ञ केला पाहिजे. दिव्य यज्ञामध्ये सहभागी झाला पाहिजे. आता त्यासाठी एक दृष्टांत बघूया. आता माता पार्वतींचा आणि शिवजींचा आहे. तर माता पार्वती शिवजींना म्हणतात की तुम्ही ज्याचे चिंतन करता तुम्ही ज्या नाम शिवजी कसे चिंतन करतात नामाचे चिंतन करतात ते ज्ञान मला सांगा म्हणे. पण शिवजी म्हणतात हे ज्ञान सहजही प्राप्त होत नाही. यासाठी तू काही साधना केली आहेस का? तुला यासाठी काहीतरी साधना करावी लागेल. मग माता म्हणतात पार्वती म्हणतात की मी याच्या अगोदर खूप मोठी साधना केली आहे. शिवजी म्हणतात ती साधना तू माझ्या प्राप्तीसाठी केलेली आहे हे ज्ञान प्राप्तीसाठी नव्हे. मग परत पार्वतींनी परत साधना केली आणि परत ते शिवजीकडून माता पार्वतींना ते गुरुगुह्य दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या यज्ञातून आपण जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहे किंवा जन्म मरणामध्ये अडकून राहणार आहे. म्हणून दिव्य यज्ञामध्ये सहभागी होऊन नाम घेऊन विषय प्रयोजन समजून घेऊन संतांच्या मार्गदर्शनाखाली जर आचरण असेल तर आपल्याला आपोआप त्या अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. आणि त्यांच्या जर आदेशाप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जर आचरण असेल तर हे विश्वची माझे घर अशीच मती होऊन राहणार आहे. आणि महात्मे म्हणतात हे विश्वची माझे घर अशी ज्याची मती झालेली आहे असा ज्याचा विचार झालेला आहे असा ज्याचा अंतकरणामध्ये विषय रुजलेला आहे तो माझा मुकुटमणी आहे म्हणे. म्हणजे ते विश्वची माझे घर ऐशी जायची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे तो आपणच होऊन राहणार म्हणजे तो भगवंतच होऊन जाणार आहे. म्हणून आपल्या आपण चेक करायचे की आपली मती स्थिर झालेली आहे का त्या भगवंत हे विश्वची माझे घर असं ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये भाव रुजणार आहे त्यावेळेस मग इथं काही शिल्लक राहणार म्हणजे त्या दशेला प्राप्त होणार आहे. मात्र त्या दिवशी पाठीमागच्या रविवारी हरिभक्त पारायण सोनालीताईंनी विशेष घेतला की सत्संगात येऊन संतांचे विचार समजून घ्यायचे आणि घरी जाऊन एकट्याने सत्संग करायचा आहे. आणि त्यामध्ये मग आपला आपण चेक करायचं की आपला भाव कुठपर्यंत होतोय किंवा आपण कुठं आहे. म्हणून महात्मे सांगतात या विश्वची माझ्या घरी याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर भगवंताला स्वरूपाने जाणलं पाहिजे. कसं जाणलं पाहिजे? स्वरूपाने जाणलं पाहिजे. स्वरूपाने दर्शन घेतलं पाहिजे. आणि भगवंताचं स्वरूप जर समजलं तर मग सुख दुःख पाप पुण्य यश अपयश असं काहीच राहणार नाहीये. म्हणजे सगळ्या वृत्तींचं ज्ञान होणार आहे. आणि मग आपण कोणत्या वृत्तीचा निषेध करणार आहे? त्या सगळ्या वृत्त्या इथंच आहे म्हणून कोणत्या वृत्तीचा निषेध राहणार नाहीये किंवा कोणत्या वृत्तीचा त्याग करता येणार नाहीये. आता त्यासाठी महाभारतातले उदाहरण बघूया. आता महाभारतामध्ये महाभारत झालं मग त्याच्यामध्ये काय बघा कौरव मेले बरोबर. म्हणजे ज्या अर्थी कौरव मेले त्या अर्थी पांडव मेले आणि ज्या अर्थी पांडव मेले त्या अर्थी भगवान श्रीकृष्ण सुद्धा मेलेले आहेत. पण खरं बघायला गेलं तर ना भगवान श्रीकृष्ण मेलेले आहेत ना पांडव मेलेत ना कौरव सुद्धा मेलेले आहेत. ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण मेले हे आपण मान्य करत नाही त्या अर्थी पांडव मेलेले आहेत आणि ज्या अर्थी पांडव मेलेले नाहीयेत त्या अर्थी कौरव सुद्धा मेलेले नाहीयेत. म्हणजे ही सगळी वृत्तींची लढाई आहे.
तिथं वृत्तींचं दर्शन करून दिलं आहे भगवंताने, आणि आपण सुद्धा त्या भगवंताची स्वरूपाची रचना आहे हे समजलं पाहिजे. जग नाही, जगदीश आहे, माया नाही, या ब्रह्माच्या लीला आहेत. त्याच्या लीला जर समजला तरी तो कोणत्या वृत्ती राहणार नाहीये. आणि महात्म्यांनी जो बोध केलेला आहे, जो जे वांछील तोथे लावो, म्हणजे इथं तुम्ही जे काय युवा वृत्ती आपल्यामध्येच आहे, फक्त आपण इथं ठरवायचं की आपण कोणत्या वरती राहायला पाहिजे, म्हणजे विवेकावरती राहायला सांगितलंय, म्हणून विवेकावरती राहिलं पाहिजे. आणि पुढचा विषय आहे की महात्म्याने आपल्याला काय बोध केलाय, तर जो जे वांछील तोथे लावो. म्हणतात तुम्ही जे काही अपेक्षा कराल, जे काही मागणं असेल ते तुम्हाला प्राप्तच आहे. माऊलींनी म्हटलंय जो जे वांछील तो ते लाव, म्हणजे तुम्ही जे विचार कराल ते तुम्हाला प्राप्त आहे. म्हणजे सगळं दिलं नाही का, म्हणजे सगळं देऊन टाकलेलं आहे. पण आपण ठरवायचं की आपलं मागणं काय असलं पाहिजे. बघा, ज्या योगी मला भगवंतापर्यंत, त्या भगवंतापर्यंत, त्या त्या सद्गुरूंपर्यंत पोहोचता येईल तो मार्ग मला दाखव. ज्या योगी मी त्या परमात्म्यामध्ये, त्या भगवंतामध्ये विलीन होईल, अशा मार्गावरती मला घेऊन, असा भाव आपला असला पाहिजे. आणि असा भाव जर असेल तर तेव्हा आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. जर अहित जर इच्छा केली, मला गाडी मिळू दे, बंगला मिळू दे, नोकरी मिळू दे, किंवा आणखी कोणत्या जर सुख इच्छा केली तर त्यातून क्षणिक सुख भेटणार आहे, आणि नंतर मात्र दुःखच वाट्याला येणार आहे. म्हणून मागणं असं असलं पाहिजे की ज्या योगे मला भगवंताची प्राप्ती होणार आहे, किंवा ज्या योगे मला त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचता येईल असा मार्ग मला दाखव. आता शेवटी बघितलं तर ज्ञान अज्ञान दोन्ही पण गळून पडलं पाहिजे. बघा, हे विचार कुठून आले, तर डायरेक्ट तिथून प्रकाशन चालू आहे म्हणे. महात्मे म्हणतात हे डायरेक्ट तिथून प्रकाशन चालू आहे. माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवतो. महात्मे म्हणतात मी फक्त निमित्त आहे, आणि आपल्याला सुद्धा निमित्त होऊन राहायला सांगितलंय. बाबा म्हणतात मी फक्त पोस्टमन आहे. पोस्टमनचं काम आहे तिथला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणे, त्या सद्गुरूंचा जो संदेश आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्यासाठी कोणती चिठ्ठी द्यायची किंवा काय द्यायची गरज नाहीये. म्हणजे इथं कसं अलिप्त राहायला सांगितलं. बाबा म्हणतात माझा आणि तुमचा काही संबंध नाहीये, तुमचा आणि भगवंताचा संबंध आहे. म्हणजे माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार मजुष्यंभर बोलवते. म्हणजे इथं जसा तुमचा भाव असेल, ज्या उत्कंठेने तुम्ही ऐकत आहात, ज्या भावनेने तुम्ही हा विषय समजून घेताय, तो भाव तयार होत असतो. म्हणजे हा अमृतानुभवचा विषय बघा. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जसा भाव आहे तसाच तिथं आपल्या भाव तयार होणार आहे. आणि हा अमृतानुभवचा विषय आहे. आता अमृतानुभव म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये अमृतानुभव आहेच, म्हणजे ज्ञानेश्वरीतून अमृतानुभव वेगळा नाहीये. आता सिद्धांत सगळं ग्रंथामध्ये सुद्धा अमृतानुभव आहे, पण तिथं अलौकिक अनुभव दिले. अलौकिक अनुभव म्हणजे सांगण्यासारखा नाही. बघा, आता साखरेचं उदाहरण बघू. साखरेने जर सांगितलं साखर गोड आहे तर ती साखर नव्हे. बघा, मग बाबा म्हणतात तुम्ही देव आहे का, मग इथं जर देव आहे म्हणला तर देव नाहीये, म्हणजे इथं उलटा आहे. बघा बघा, म्हणजे इथं देवाचा अनुभव आला का, मग आला म्हटला की नाही, म्हणजे इथं उलटा आहे. म्हणजे इथं आपल्याला किती जरी वाटलं की ज्ञान झालं तरी ज्ञान कोणालाच झालेलं नाहीये. कुणी किती जरी म्हणत बसला आम्हाला ज्ञान झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान कोणालाच होत नाहीये. म्हणून हा विषय समजून घेऊन संतांच्या विचारांप्रमाणे आचरण असेल तर मग आपल्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त होणार आहे. म्हणून इथे लिहिता पाहिजे. मग जर वाटत असेल आम्हाला ज्ञान झालं तर मग समजायचं आणखी खालीच आहे. म्हणजे ज्ञान कधी होणार आहे, तर शेवटच्या श्वासालाच ज्ञान होणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संतांच्या सानिध्यात राहणं महत्वाचं आहे. आता पुढे बघितलं तर श्रीपाद बाबा सांगायचे की मी जे काही सांगत आहे तर त्याला काहीतरी सांगण्याची बंधन आहेत म्हणे, काहीतरी नियम आहेत म्हणे, आणि त्या नियमांचं उल्लंघन करून हे सगळा विषय सांगतोय म्हणे. आणि या उल्लंघन केल्यामुळे याचा काहीतरी ठपका किंवा याचं काहीतरी मला बसणार आहे म्हणे, आणि त्यामुळे मला कदाचित नरकवास सुद्धा भोगावा लागतो. पण काही हरकत नाही म्हणे, कारण त्यांची आज्ञा आहे, महात्म्यांची आज्ञा आहे, मग त्यांच्या आज्ञेचं पालन होते. मग याच्यामध्ये मला काही त्यामध्ये शंका नाही, की शंका घ्यायचं काही कारण नाहीये. मग मला नरकवास जरी भोगायला लागला तरी काही अडचण नाही, कारण आज्ञा कोणाची आहे, तर भगवंताची, श्री गुरूंची आज्ञा आहे. मग आता बाबांनी जर सांगितलं की नरकात जा, बघा, तर मग काय करायचं, तर नरकवास स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, तर स्वीकारायचा. कारण आपल्या प्रारब्धाच्या पाठीमागच्या कितीतरी जन्मामध्ये आपण आपल्या योगाने कितीतरी वेळा नरकवास भोगलेला आहे. मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे भोगायला लागला तर काय हरकत आहे. आणि जर महात्म्यांची आज्ञा आहे, त्यांची आज्ञा आहे, आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जर असेल तर तिथं सुद्धा आनंद असणार आहे, तिथं सुद्धा सुख असणार आहे, किंवा तिथं सुद्धा आनंदात राहणार आहे. म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन केलं असेल तर मग तुम्हाला तिथं आनंद प्राप्त होणार आहे. म्हणजे आता पुढचं म्हणजे आपल्याला आता कर्म नाही आहेत, वीज बाजूने केलेली आहे, आम्हाला जन्म मरण नाही. म्हणजे आपले कर्म इथं बाद झालेले आहेत, आणि कर्म जर बाद झाले तर म्हणजे जन्म मरण नाही, म्हणजे जाणं आणि येणं नाही. खरं तर जाणं आणि येणं हा जन्म मरणाचा जो पसारा आहे हेच सगळ्यात मोठा नरकवास आहे, आणि यातून आपल्याला महात्म्यांनी बाहेर काढलेला आहे. म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आचरण असेल तर मग इथे काही शंका घ्यायची गरज नाहीये.
आता बघा मग गुरुआज्ञा आहे ना, मग गुरुआज्ञेप्रमाणे जर आचरण ठेवलं तर मग कसं होतंय बघा. मग त्यासाठी आपण एक उदाहरण दृष्टांत बघूया दोन. एक आहे यांचं विठ्ठलपंत आणि दुसरं आहे ते एकलव्याचं. आता विठ्ठलपंत आहे, आपल्या संसाराला कंटाळले किंवा प्रपंचाला कंटाळले म्हणून त्यांनी काय केलं तर संन्यासाश्रम स्वीकारला. पण गुरुंची आज्ञा काय आली, तुम्ही गृहाश्रमामध्ये परत जावा. गुरुंची आज्ञा आली मग त्यांनी कसलाही क्षणाचा विलंब न करता किंवा कसलाही विचार न करता आज्ञेचं पालन केलं आणि गृहाश्रम स्वीकारला. आणि पुढे जर दुसरं उदाहरण बघितलं तर एकलव्य. एकलव्याला धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय केलं तर द्रोणाचार्यांना शरण गेला. द्रोणाचार्य ज्यावेळेस त्याला द्रोणाचार्य त्याच्यावरती ज्यावेळेस प्रसन्न झाले त्यावेळेस त्याला धनुर्विद्या प्राप्त झाली आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे गेला आणि द्रोणाचार्य म्हणतात मग आता मला गुरुदक्षिणा काय देशील. मग मला एवढा आनंद झाला की तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार केला माझा, तुम्ही या आनंद तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देतो म्हणे. मग द्रोणाचार्य म्हणतात की मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे. मग गुरु आज्ञा आहे मग त्याने कसलाही क्षणाचा विलंब न करता आपल्या हाताचा अंगठा कापून दिलेला आहे. मग बघा मग पुढे जर बघितलं तर म्हणजे लिंता आहे ना इथं, म्हणजे लिंता होती म्हणून गुरु आज्ञेचा म्हणजे पालन केलं आणि त्यातून पुढं कार्य काय झालंय तर ज्याप्रमाणे गुरु आज्ञेचं पालन करून विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रमातून गृहाश्रम स्वीकारला. पुढे लोक काय म्हणतील, किती त्रास सहन करावा लागेल किंवा काय होईल याचा विचार नाही केला. मग त्यातून पुढे काय झालं तर संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका, संत मुक्ताबाई अशी थोर संत मंडळी जन्माला आली आणि त्यातून पुढे हजारो लाखो जीवांचा उद्धार झाला. बघा म्हणजे हे महान कार्य म्हणजे कशातून झालं तर गुरुआज्ञेतून. म्हणजे गुरुआज्ञेला महत्व दिलं म्हणून ते पुढं म्हणजे गुरुआज्ञेला किती महत्व दिलं पाहिजे. आता पुढचा विषय एकलव्याचा. तर एकलव्याने काय केलं, आता गुरुंनी काय सांगितलं तर उजव्या हाताचा अंगठा कापून दे म्हणे. म्हणजे ज्यासाठी त्याने धनुर्देवडी प्राप्त केली त्याचा त्याग करायला सांगितला. तर त्याने कशाचाही विचार न करता लगेच अंगठा कापून दिला. पण मग शेवटी जर बघितलं तर महाभारतामध्ये त्या गुरुला कसं मरण आलं आणि हा एकलव्य मात्र सद्गतीला गेला. म्हणजे गुरुआज्ञेप्रमाणे जर आचरण असेल तर चिंता करायची गरज नाही, ते बरोबर आपला योग साधत असतात आणि त्या आपल्याला अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून गुरुआज्ञेप्रमाणे आचरण ठेवायचं आहे. हा दिव्यज्ञ आहे आणि ह्या दिव्यज्ञामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन हे दिव्यज्ञान प्राप्त करायचं आहे आणि दिव्यज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर गुरुआज्ञेप्रमाणे आचरण ठेवले असता आपोआप ते आपल्याला त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. म्हणून बाबा सांगायची चिंता करू नका, भगवंताच्या विचारांची चिंतन करा, तुम्ही सद्गतीला जाणार आहे. बघा या विचारच आपल्याला तारणार आहे. म्हणजे इथून तुम्हाला हा जर विषय घेतला तर तुम्हाला इथून म्हणजे कोण तारणार आहे तर हे विषयच आपल्याला तारणार आहे किंवा त्यातून आपल्याला अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून भगवंताचे नामस्मरण त्याचं चिंतन हा विनियोगाची रीत समजून घेऊन सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जर आचरण असेल तर मग सगळं बरोबर होणार आहे आणि त्यांच्या आज्ञेचं जर पालन करत असू तर आपल्याला त्या अंतिम सत्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून प्रत्येकाला हा विषय समजून घेऊन संतांचे विचार समजून घेऊन या दिव्यज्ञामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि त्यांचा ज्या महात्म्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे आपण महात्म्यांनी हा दिव्यज्ञ सुरू केलेला आहे, हा प्रत्येकासाठी आहे. चराचरातल्या प्रत्येक जीवासाठी हा दिव्यज्ञ आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हावं हा त्या महात्म्यांची तळमळ आहे आणि म्हणून प्रत्येकाने त्यांची ती तळमळ समजून घेऊन महात्मे अवतार कार्य करत असतात आणि त्या अवतार कार्यातून ते प्रत्येकाला असा समाजाला उद्बोधन करत असतात की प्रत्येकाने हा विषय समजून घ्या, तुम्ही जन्मासाठी कशाला आला हे तो उद्देश साध्य करा. जे जन्माचे जे मूळ पाहिले शोधून जन्माशी दुःखाशी कारण जन्म घेणे, हा जन्म कारण म्हणजे दुःखाला कारण काय आहे तर जन्म घेणे. म्हणून दुःखातून जर त्याची जर निवृत्ती करायची असेल तर हा संतांचे विचार समजून घेणं महत्वाचं आहे आणि संतांचे विचार समजून घेऊन माळ घालून विषय प्रयोजन समजून घेऊन जर त्यांच्या आज्ञेप्रमाणे आचरण असेल आणि एकदा का आपण या संतांचे विचार समजून घेऊन या दिव्य यज्ञामध्ये सहभागी झाला तर प्रत्येकाला ते दिव्य ज्ञान ग्रहण करणार आहे, दिव्य ज्ञान मिळणार आहे किंवा त्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यातून शेवटी मग जीवन सफल झाल्याचा अनुभव येणार आहे आणि मग प्रत्येकाच्या ठाई धन्य आम्ही जन्म आलो दास श्रीपाद बाबांचे झालो, धन्य आम्ही जन्म आलो दास श्रीपाद बाबांचे झालो हाच भाव बोलणार आहे. म्हणून प्रत्येकाने या दिव्य यज्ञाचा लाभ घ्यावा हीच प्रत्येकाच्या ठाई प्रार्थना आहे. झालेली सेवा सद्गुरू महात्म्यांच्या चरणी अर्पण करू आणि याच्यानंतर महात्म्यांची आरती होईल. जय कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व
आणि की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती बाहुराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पुरी माया भागवत धर्माचे रक्षण संतानी केले तैसे दर्शन देवाचे दिदले आरती बाहुराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पुरी माया आज तुझ्या चरणासी सारे भक्त जनारे त्यासी अभयदान समर्था तू आजी दिधले आरती बाहुराया स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सांभाळ्या पुरी माया तुझ्या दाता स्वामी सद्गुरु समर्था मनोरी दास दोंडा शरणी ठेवी तो माता आरती बाहुराया स्वामी सद्गुरु